अलिबागमधील या सुंदर जागेवर तुम्ही मुंबईवरून फक्त 250 रुपयात पोहोचू शकता। इथे तुम्ही हा किल्ला एक्सप्लोर करून किल्ल्याला लागूनच असलेल्या बीचवर मित्रांसोबत छान फोटोज काढू शकता। इथे अलिबागमधील वन ऑफ द बेस्ट सनसेट तुम्हाला पाहता येईल। वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील तर ते सुद्धा आहेतच। मुंबईवरून 1500 बजेट घेऊन मी पोहोचलो 15 रुपयात चर्चगेट स्टेशनला। तिथून फक्त 6 रुपयात मी एसी बस मधून गेटवे ऑफ इंडियाला उतरलो। इथूनच प्रत्येकी 170 मध्ये फेरीने तुम्ही अलिबागला येऊ शकता। अगदी तासाभरात समुद्रातील हा सुंदर प्रवास एन्जॉय करत मी मांडवा जेट्टीला पोहोचलो। तिथून त्याच तिकीट कॉस्ट मध्ये बसने मी फ्री मध्ये अलिबागला पोहोचलो। अलिबाग बस डेपो शेजारी असलेल्या टॅक्सी स्टँड वरून तुम्ही अगदी 50 रुपयात रेवदंडा किल्ल्याजवळ पोहोचू शकता। बरं, स्टेचा प्लॅन असेल तर इथेच तुम्हाला जवळ प्रायव्हेट कॅम्पिंग सुद्धा करता येईल, ते सुद्धा अगदी बजेटमध्ये। ही कॅम्पसाइट एक प्रायव्हेट प्रिमाइसेस मध्ये असल्याने फॅमिली आणि गर्ल्स ग्रुपसाठी पूर्णपणे सेफ आहे। संध्याकाळी इथे गरमागरम चहा आणि मिसळपाव दिला जातो। त्यानंतर इथे वेगवेगळे ग्रुप गेम घेतले जातात, ज्यात तुमची इतर लोकांसोबत ओळख होते। या दरम्यान तुम्हाला चिकन बार्बिक्यू किंवा पनीर पकोडे दिले जातात। ते खाऊन तुम्ही डीजेच्या तालावर मस्त नाचू शकता। नाचून झाल्यावर इथलं साधं पण अनलिमिटेड व्हेज आणि नॉनव्हेज जेवण जेवून तुम्ही लाईव्ह म्युझिक साठी रेडी राहा। तुमच्या आवडीच्या गाण्यांसोबत तुम्ही एक छान आठवण मनात साठवून झोपू शकता। झोप येत नसेल तर इथे ओपन एअर मूवी स्क्रीनिंग सुद्धा आहे। सकाळी तुम्ही बीचवर फॅमिली सोबत मस्त पाण्यात एन्जॉय करू शकता किंवा वॉटर स्पोर्ट्स तर आहेतच। इथून डायरेक्ट मुंबई आणि पुण्यासाठी सुद्धा बसेस आहेतच। हे सर्व तुम्ही येऊन जाऊन फक्त 1500 रुपयात दिलेल्या प्लॅन प्रमाणे करू शकता। अरेबियन सी कॅम्पिंग तुम्ही फक्त दिलेल्या नंबरवरूनच बुक करू शकता। नुसता फिर या आपल्या पेजचं नाव घेतलात तर ग्रुप डिस्काउंट सुद्धा मिळेल।